नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात मी सर्व गोयेकरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या ह्या मुलाखतीला सुरुवात करतो. आजची मुलाखत उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शन करणारे रामकृष्ण पाटे हे आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करून मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सर, सर्वप्रथम तर मी हे विचारेन की आपल्याला अभिनय क्षेत्रामध्ये कशी आपण सुरुवात केली? म्हणजे आपण शालेय जीवनापासूनच याला सुरुवात केली का? असं मला अगदी लहानपणापासूनच, हो, बालपणापासूनच अभिनयाची बीजे मला वाटतं माझ्यात होती. हो. आणि हे आपल्या कोकणच्या वातावरणातच माझा जन्म झाल्यामुळे तिथेच तिची सुरुवात झाली. इथले दशावतार दहिकाले बघता बघता नकळत माझ्यात ती रुजली गेली. आणि मी ज्यावेळी शालेय जीवनात प्रवेश केला, शाळेत मी 3री-4थीचा विद्यार्थी होतो. बरोबर. एकंदरीत माझी चुणचुणीत वागणूक वगैरे तिथे एक वेळ नाटक करणाऱ्या दिग्दर्शकांना भावली आणि एक छोटंसं काम त्यांनी मला दिलं. त्या नाटकाचं नाव होतं पाटलाच्या मुलीचं लगीन आणि दिग्दर्शक होते कुमार कला केंद्राचे अरविंद वैद्य सर. ओके. त्यात मला छोटीशी भूमिका मिळाली. पण ती छोटीशी भूमिका खूपच मजेशीर होती. प्रसंग असा होता की पाटलाच्या मुलीचं लगीन या नावाचं नाटकाचा शेवट येतो, त्या लग्नाची वरात निघालेली असते आणि एका विद्यार्थिनी जी माझी आई झालेली असते तिच्या कडेवर मी बसलेला असतो आणि तिच्याकडे खाऊ मागत असतो. त्या भलवरातीत ती वैतागते, मला स्टेजवर असंच आपटून टाकून जाते, अख्खी वरात निघून जाते आणि मी भोकाडपासून रडत असतो आणि त्यावेळी कर्टन येत असतो. चांगलाच प्रसंग. अशी ती सुरुवात होती. आणि विशेष सांगण्यासारखं या नाटकाचं मला असं वाटतं की या नाटकामध्ये आत्ताचे सुप्रसिद्ध एक अभिनेते किशोर जाधव सर यांनी त्यात काम केलेलं होतं. आणि हे नाटक मुंबईमधल्या सगळ्या स्पर्धांमधून प्रथम आलेलं होतं. बरोबर. आणि अशा एका चांगल्या सुरुवातीने माझ्या अभिनयाची झालेली आहे. हो. यानंतर आपण महाविद्यालयात पण म्हणजे कोणकोणत्या नाटकांमध्ये वगैरे असं काम केलं किंवा त्याची माहिती द्या ना जरा आम्हाला. ही नाटकं म्हणजे शालेय जीवनात नाटकं आमची सुरू होतीच. अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षिसं मिळत होती. पण अभिनयाची खरी सुरुवात किंवा ज्याला गुरु आशीर्वाद म्हणावा लागेल, बरोबर, असं मला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मी ज्यावेळी भाग घ्यायला लागलो, तिथे ज्यावेळी मी महाविद्यालयात दाखल झालो, मुंबईचं लाला लजपतराय कॉलेज हे माझं कॉलेज. बरोबर. तिथे कॉमर्सला शिकत असताना नाटकासाठी निवड करण्यात आली. आमचं नाटक बसवायला त्यावेळी प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आलेले होते. लक्ष्मीकांत बेर्डेनी माझी एका रोलसाठी सिलेक्शन केलं आणि ते दाखवत होते, ते शिकवत होते, ते सगळं भरभरून मी घेत होतो आणि त्याप्रमाणे एक्सप्रेस करत होतो. आणि तिथून माझी जी सुरुवात झाली ती दमदार सुरुवात अजूनपर्यंत छानपैकी चालू आहे. फारच चांगली सुरुवात झाली. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे फारच म्हणजे कॉमेडी ॲक्टर आणि कॉमेडी फार चांगलं व्यक्तिमत्व असे. त्यांनी ज्यावेळी नाटकं बसवली आमच्या इथे, त्यावेळी आम्ही मुंबईच्या INT स्पर्धा ह्या असतात. मुंबईला 2 प्रख्यात इंटर कॉलेज स्पर्धा होत असतात, INT आणि उन्मेष. बरोबर. INT स्पर्धेसाठी आम्ही एक नाटक बसवलेलं होतं. बरोबर. 3 शब्दांचा तमाशा, सत्यम शिवम सुंदरम, अर्थात 3 शब्दांचा तमाशा. यात त्यांनी मला एका राजाची भूमिका दिलेली होती. तर त्या राजाचा रोल त्यांनी जसा मला दाखवला तसा केला. त्यावेळी खरं म्हणजे स्पर्धा खूपच जोरदार असायच्या, एकदम उत्साहाचं वातावरण असायचं. मला आठवतंय आम्ही ज्यावेळी हे नाटक सादर केलेलं होतं त्यावेळी रुपारेल कॉलेजचं चित्रकथी नावाचं नाटक होतं, जे भालचंद्र झा सरांनी बसवलेलं होतं. ते पपेट वगैरे. होय. त्याच्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयाचं नाटक, ज्यात आताच्या आघाडीचे अभिनेते सगळे आपले जयवंत वाडकर,
प्रदीप पटवर्धन, बरोबर, त्याच्यानंतर विजय पाटकर, बापरे, हे सगळे मोठे कलावंत, सगळे दिग्गज कलाकार, आणि सतीश पुळेकर सरांनी हे नाटक बसवलेलं होतं. पुळेकर. देवनवरी नावाचं नाटक होतं, हो, हो. प्रेमानंद गजवीचं, जे नंतर पुढे गाजलं. अशी दमदार नाटकं चालू झाली, हम्म, त्या स्पर्धेत सादर झालेली होती. आणि आमचं लाला लजपतराय कॉलेजचं हे नाटक हम्म, दुर्दैवाने आमच्या म्हणा किंवा इतर परफॉर्मन्सच्या तोडीत आमच्या परफॉर्मन्स थोडासा कमी पडला असावा असंच म्हणायला लागेल, कारण ही खरंच नाटकं नंतर रंगभूमीवर गाजलेली होती. या नाटकांना नंबर मिळाला, परंतु रिझल्ट ज्यावेळी डिक्लेअर केला त्यावेळी अभिनयाचं पहिलं बक्षीस म्हणून रामकृष्ण पार्टे याची निवड झालेली अरे होती. वा, खूपच छान, खूपच छान. आणि तिथून सुरुवात झाली अभिनयाची खरी माझी. मग ह्याच्यानंतर तुम्ही आपल्या हौशी नाटकांमध्ये किंवा प्रायोगिक वगैरे नाटकांमध्ये सुरुवात केली का? होय होय, हौशी. त्याच्यानंतर नाटकं सतत चालू होती. बरीच आम्ही इंटर कॉलेज स्पर्धेंबरोबर बाहेरच्या स्पर्धाही अटेंड करत होतो. बाहेरच्या हौशी ग्रुपना मी जॉईंट झालेलो होतो. प्रायोगिक रंगभूमीवरची नाटकं करत होतो. आणि अशा तऱ्हेने तो सगळा प्रवास चालू होता. आणि ह्या कॉलेज जीवनानंतर म्हणजे माझा प्रवास कॉलेज जीवन करता करता नोकरी करत असा झाला. नोकरी करायला लागली आणि मी नोकरी करत करतच अभिनयाचं एक सर्व करत होतो. कुठे आपण एक्झॅक्टली नोकरी? तशा मी नोकऱ्या बऱ्याच सोडल्या, पण केवळ अभिनयाची आवड जोपासता यावी म्हणून मी शेवटी स्टेट बँकेत जॉईन झालो. स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्या अगोदर मी सेंट्रल रेल्वेमध्ये होतो, CDA नेव्हीमध्ये होतो. पण त्यावेळी जर तुम्हाला नोकरी सांभाळून नाटक करायचं असेल किंवा ह्या क्षेत्रात तुम्हाला काही करायचं असेल तर बँकेत खूपच कन्सेशन दिलं जायचं. आमच्या स्टेट बँकेत त्यावेळी अशोक सराफ, त्याच्यानंतर राजा गावडे, मोहन भंडारी, असे दिग्गज कलाकार सगळे होते. आणि हे मला आकर्षण होतं माझ्यासारख्याला की मला एखादी बँक मिळावी जेणेकरून माझा पुढील प्रवास नोकरी आणि नाटक जे मी ठरवले त्याप्रमाणे मला करता येईल. आणि त्याप्रमाणे मी तो करत गेलो. स्टेट बँकेच्या नाटकातून मला खूपच प्रोत्साहन मिळत गेलं. आमच्या ज्या स्पर्धा व्हायच्या तिथे कलाविष्कार म्हणून स्पर्धा असायची विभागीय, अशा ज्या स्पर्धा व्हायच्या त्यात प्रत्येक वेळी मला अभिनयाची आणि बक्षिसं मिळत गेली. आणि माझ्यावर माझ्या सहकार्याने तिथल्या आणि सगळ्यांनीच खूपच हे केलं, कौतुक केलं माझं. सर, मी असं ऐकलं की तुम्ही अभिनय करता करता दिग्दर्शन पण करत होता. होय होय होय. तर अभिनय आणि दिग्दर्शन तसं पाहायला गेलं तर दोन्ही गोष्टी कठीणच आहेत. होय होय होय. मग हे तुम्ही कसं हे केलं म्हणजे दोन्ही? नाही, काय त्याचं काय झालं की अभिनयाला काही माझ्या वैयक्तिक देहबोलीमुळे म्हणा किंवा मी दिसतो किंवा याच्यामुळे काही विशिष्टच भूमिका वाटायला यायच्या. बरोबर. आणि त्याला लिमिटेशन्स असायचं. आणि ज्यावेळी मी स्टेट बँकेत गेलो त्यावेळी मला स्वतःला अभिनय करायला छानशी भूमिका मिळेलच असं नसायचं. मग मी तिथल्याच काही कलाकारांना घेऊन नाटकाचं दिग्दर्शन करायला सुरुवात केलं आमच्या कलाविष्कार नावाच्या स्पर्धेसाठी तिथलेच. आणि तुम्हाला सांगतो गमतीचे बाब, त्यावेळी मी नवीन होतो आणि मी तिथले जी मुलं किंवा कर्मचारी निवडलेले होते ते सर्व असे महाराष्ट्रीयन होतेच असं नाही, नॉन महाराष्ट्रीयन होते. त्या लोकांना घेऊन मी नाटक केलं. त्यावेळी लोकांना गंमत वाटायची हा काय करतोय म्हणून, पण माझ्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर होती आणि त्यांचा वापर कसा करायचा हे क्लिअर होतं. आणि मी ते नाटक दिग्दर्शित केलं आमच्या कलाविष्कार एकांकिका स्पर्धेत. आणि नंतर सवाई एकांकिका स्पर्धेतही ते नाटक नम्रात आलं. दंगल नावाचं नाटक होतं ते. आणि अशी दिग्दर्शनाची सुरुवात झाली सर. पण नाटकाबरोबर हे करताना मला बाहेरही मी नाटकातून कामं वगैरे करत होतो. नाटकातून बाहेर करण्याची, प्रोफेशनल वगैरे कामं करण्याची मी चालू ठेवलेली होती. कोणत्या साधारणतः म्हणजे नाटक? मी फेमस नाटक तुमचं प्रोफेशनल नाटक म्हणजे बिघडले स्वर्गाचे दार, लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरच ते नाटक होतं. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर तुमचं हो बरीच कामं झाली, बरीच. म्हणजे तिथून सुरुवातच झालं. ते गुरु आहेत माझे, कळलं काय. आणि तसं म्हणजे त्यांचाही मी असा आवडता असा शिष्य होतो. त्यामुळे जिथे जातील आणि व्यक्तिमत्व अगदी चांगलं एवढे म्हणजे चांगलं होतं की नाही, लोकांना ते फक्त एक अभिनेता म्हणून माहीत असतील, पण तुम्हाला सांगतो की माणूस म्हणूनही तो माणूस खूप ग्रेट होता. छोटीशी गोष्ट असते सर, खरं म्हणजे माझ्याप्रती किंवा दुसऱ्या एखाद्या ज्युनियर कलाकाराप्रती एवढीशी आपुलकी किंवा प्रेम दाखवायची गरज नसते, पण काही सर्टन लिमिटच्या पुढे जाऊनही तो माणूस
प्रेम दाखवत होता. साधं उदाहरण, आम्ही बिघडले स्वर्गाचे दार काम करत असायचो. दौरे असायचे मुंबई, पुणे, नाशिक, असे लांब लांबचे दौरे. रात्री केव्हा तरी प्रयोग संपवून सकाळी मुंबईमध्ये 6 वाजता बस यायची. 6 वाजता बस आल्यानंतर तिथून आपापल्या घरी परत 1 तास जायला लागायचं. तिथून घरी जाऊन म्हणजे ऑफिस गाठायचं, असा तो प्रवास होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे तिथून त्यांची गाडी आलेली असायची. त्या गाडीमध्ये ते मला बसवायचे. ते अंधेरीला राहायचे, मी मालाडला राहायचो. ते मला त्यांच्या गाडीतून घेऊन जायचे. अंधेरीला उतरल्यानंतर हळूच माझ्या हातात 50-100ची नोट टेकवायची आणि बोलायचे, इथून तू रिक्षाने जायचं, ट्रेनने जाऊन दगदग नाही करायची. आणि तसं जायचं. मला वाटतं खरंच एवढं प्रेम दुसरं कोणाला नाही मिळालं. माणूस हा माणूस म्हणून भावलेला त्यांच्यातला गुण माझ्या मनावर अजून ठसलेला आहे. मस्तच. आता सर मी हे ऐकलं की तुम्ही ह्याच्याबरोबर दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कामं केलेली. हो ना. ती कोणकोणती कामं? दूरदर्शनसाठी म्हणाल तर मी अनेक नाटकं, एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आहेत. तिथे त्यावेळी आमचे स्टेशन डायरेक्टर मदन कानडे आणि शरण बिराजदार असायचे. म्हणजे भरत जाधव त्यावेळी वगैरे कोणीही नव्हता. त्यावेळी एक छानसा सिरियस रोल त्याला देऊन मी त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे. आणि त्यात सई रे सई वगैरे या नंतरच्या गोष्टी. पण त्याच वेळी दिसत होतं की भरत जाधव हा खूप मोठा अभिनेता आहे, खूप मोठा अभिनेता बनण्याची याच्यात ताकद आहे. आणि ते त्याच वेळी मी ओळखलं होतं. मी अनेक नाटकं, म्हणजे दिवाळी प्रोग्राम असतात, होळी आली की असे इन्सिडेन्शियल प्रोग्राम जे असतात ते मी सगळे दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेले आहेत. अजून एक दूरदर्शनचाच विषय निघालाय म्हणून सांगायची गोष्ट अशी की दूरदर्शनच्या प्रवासात मी एक नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि त्या नाटकात रमेश भाटकर आणि इला भाटे हे काम करत होते. दूरदर्शनचं नाटक डिरेक्ट करताना, एकांकिका डिरेक्ट करताना आम्ही साधारण 3 ते 4 दिवसाची रिहर्सल करायचो. ते पण दिवसाचे 2-3 तास. अदरवाईज ते जास्त होत नसते, कारण तेवढा वेळ ह्या कलाकारांना देणं परवडत नसतं आणि देत नाहीत ते. पण त्या 3 ते 4 ह्या तासांच्या, 3 ते 4 दिवसांच्या रिहर्सलमध्ये आम्ही नाटक सादर करायला गेलं. दूरदर्शनच्या फ्लोअरवर गेलो. त्यावेळी तिथले मदन कानडे आणि आपले रमेश भाटकर यांनी असं ठरवलं की आपण जसं नाटक कंटिन्यू होतंय ना तसं पुढे जायचं. जोपर्यंत मला सांगितलं की अभिनयात काही मोठी तुम्हाला तफावत जाणवत नाही, त्रुटी जाणवत नाही, तोपर्यंत कट बोलायचं नाही. तसंच इन्स्ट्रक्शन कानडे सरांनाही दिल्या. हे करायचं नाही, कट बोलायचं नाही. जेवढं आपण पुढे होऊ फ्लोमध्ये एका, त्यावेळी तसं जाईल, म्हणजे कंटिन्युटी चांगली राहील आपल्या अभिनयाची वगैरे. आम्ही ते मान्य केलं. सर तुम्हाला सांगतो, आम्ही नाटक सुरू केलं आणि त्याचा शेवटच्या वाक्याने केला. मध्ये कुठेही कसल्याही टेक्निकल प्रॉब्लेम, अभिनयाची प्रॉब्लेम, फंबल, कसल्याही गोष्टीसाठी नाटक थांबलं नाही. सलग नाटक संपलं. ते मदन कानडे आणि तिथल्या स्टाफने आमचं त्यावेळी खूप कौतुक केलं, माझंही कौतुक केलं. पण मला वाटतंय माझं कौतुक नव्हतं, ह्या ते 2 कलाकार, दिग्गज कलाकारांचं काय ताकद असते ना, ही त्यातून दिसते. केवळ 3 दिवसाच्या 2 तासाच्या रिहर्सलमध्ये अख्खं नाटक असं तोंडपाठ करायचं, ही मोठ्या याची लक्षणं असतात. सर ही सर्व कामे तुम्ही स्टेट बँकेतली नोकरी सांभाळून केली. होय होय होय. तर मग तिकडच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला, तुमच्याकडे त्यांचं बघण्याचा कल कसा होता? त्याने तुम्हाला या कार्यामध्ये मदत केली की मग? नेहमीच मला बँकेकडून नेहमीच माझ्या कामासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. एक छोटं उदाहरण सांगतो. मी नाटक करायचो. नाटकामुळे साधारणतः अशी समज असते की नाटक करणारी माणसं काय मजा मारत असतात, सगळं असं करत असतात. बरोबर. आणि आमची स्टेट बँक त्यावेळी रुरल पब्लिसिटीसाठी वेगवेगळे पपेट शो असतील, जादूचे प्रयोग असतील, असे गावोगावी जाऊन बँकेच्या ज्या स्कीम्स आहेत, ज्या लोनच्या स्कीम्स आहेत, डिपॉझिटच्या स्कीम्स आहेत, ते सांगायचे, जेणेकरून बँकेच्या स्कीमचं प्रमोशन होईल आणि बँकेकडे बिझनेस वाढेल, रेव्हेन्यू मिळेल. तर माझी नाटकांची सतत बँकेच्या नाटकात मिळणारी
प्राइजेस वगैरे बघून एक दिवशी मला आमचे AGM सर होते, त्यांनी बोलावलं. बरोबर. अरे तू नाटक छान करतोस, पण या माध्यमातून तू बँकेच्या सेवेसाठी काय करू शकतोस का? बोललो काय करायला लागेल, तर एखादी स्कीम, ह्या ज्या आपण आहे स्कीम आपल्या, त्या तू लिहून बँकेसाठी का नाही सादर करत वगैरे, स्किट वगैरे. मी स्कीम्स घेतल्या, त्याचा अभ्यास केला, स्किट लिहिली चांगली. काही त्यावेळेचे माझे मित्र होते, दुसरे गुरुमित्र विनोद हडप किंवा ह्या अशा लोकांकडून लिहून घेतलं. एक नाटक माझ्यासाठी आत्ताचे जे होतकरू लेखक आहेत चांगले तरुण, म्हणजे यशस्वी लेखक, त्यावेळेचे होतकरू होते पण आता यशस्वी लेखक सचिन मोटे यांनी सुद्धा लिहून दिलं. आणि ती नाटकं मी सतत बँकेच्या प्रमोशनसाठी, बँकेच्या इथे गोवामध्ये पण आलेलो आहे, पणजी, त्याच्यानंतर अगदी दूर दूर औरंगाबाद, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी बँकेच्या प्रमोशनचे शो केले नाटकांच्या माध्यमातून. बँकेचे म्युच्युअल फंडाच्या स्कीम्स असतात, बरोबर, त्या सेल करायला नाटकाच्या कॉमेडी माध्यमातून त्या परिणामकारकपणे सांगून त्याचं प्रमोशनसाठी मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर हे SHGचे प्रोग्राम, सेल्फ हेल्प ग्रुप, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी एक नाटक केलं होतं, जे मी म्हणाल त्याप्रमाणे सचिन मोठेने लिहिलेलं होतं ते नाटक. आणि त्या नाटकाचे आम्ही गावोगावी शो केले. आमच्या CGM टॉप मॅनेजमेंटपासून अगदी सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. हे झालं नाटकाचं. नाटकानंतर म्हणजे एक वेळ असा प्रसंग आला की जोपर्यंत मी क्लेरिकल अशा ह्याचं, त्यानंतर माझं प्रमोशन झालं, मी ऑफिसर म्हणून झालो आणि माझं प्रमोशन नंतर लातूरला झालं. लातूरला गेल्यानंतर मला तिथे मार्केटिंगचा रोल मिळाला आणि कार लोनसाठी प्रमोशन कर किंवा कार लोनसाठी आपल्या बँकेचा बिझनेस वाढव असं सांगितलं. आणि लातूरमध्ये मी जिथे राहत होतो तिथे ह्या बाजूला आणि त्या बाजूला 15-15 किलोमीटरवर ते कार डेपो होते, 10 कार डेपो. माझं काम एवढंच होतं, तिथे दिवसभर बसायचं, जे कस्टमर येतील त्यांना अटेंड करायचं आणि ते कस्टमर आपल्या स्टेट बँकेकडे कसे टर्न होतील, स्टेट बँकेचं लोन कसं घेते त्याबद्दल माहिती त्यांना सांगायची, रेव्हेन्यूसाठी. एक 8-15 दिवस काम केल्यानंतर मला असं लक्षात आलं की माझं नाव जरी रामकृष्ण असलं तरी मी कृष्ण नाही, एकाच वेळी 10 ठिकाणी मी अवतीर्ण होईल. बरोबर. पण इथेही माझ्या नाटकाचा अनुभव कामाला आला. वा, फारच छान. मी माझी एक व्हिडिओ क्लिप तयार केली, आमच्या याने RMच्या प्रमोशनसाठी व्हिडिओ क्लिप तयार केली. त्याच्यात मी बोलून म्हणजे नाटकांची ह्या अभिनयाच्या माध्यमातून मी जे कार लोन आहे त्याची माहिती सांगितली, त्याचे फायदे सांगितले, त्याच्यातल्या रिस्क सांगितल्या, व्याजदर सांगितला आणि स्टेट बँकेचं जे कार लोन आहे ते तुमच्या कसं फायदेशीर आहे हे सांगितलं. आणि केवळ 2 दिवसात तुमचं कार लोन देईन ही मी त्यांना सगळ्यांना हमी दिली. आणि ही कार लोनची जी हे होती स्क्रिप्ट, ती मी जे सेल्स डीलर असतात कार लोनचे, जी सेल्स करणारी मुलं असतात त्यांच्या मोबाईलवर टाकली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्तही दाखवा सगळ्यांना, जे कस्टमर येतील आणि त्यांना सांगा की हे साहेब तुमचं कार लोनचं करतील. त्याप्रमाणे ते दाखवायचे. मला वेगवेगळ्या कार डीलरकडनं फोन यायचा, मी ते अटेंड करायचो, त्यांना परत माहिती सांगायचो. कागदपत्रांची एक हे केलेली होती, ती एवढी कागदपत्र मला पाठवा, मी बघायचो आणि नंतर कार लोनसाठी ती पुढे सांगायचो, हे कार लोन आपल्या स्कीममध्ये बसतंय, ह्यांना लोन द्यायला बँकेची काहीच हरकत नाही. आणि लगेच ते दुसऱ्या दिवशी कार लोन वितरित व्हायचं. अशा तऱ्हेने मी बँकेचा बिझनेस जवळजवळ डबल केला, खूपच रेव्हेन्यू मिळाला. माझ्या ह्या कामाचं टॉप मॅनेजमेंटने दखल घेतली. एक दिवस मी असाच रात्री 9 वाजता बसलेलो होतो, तर आमच्या महाराष्ट्र सर्कलचे पुरे हेड असतात CGM सर, त्यांचा मला फोन आला. बरोबर. त्यांना GM सर भेटले आणि ते म्हणाले, मिस्टर पार्टे यू आर डूइंग कार लोन. यस बोललो. ये वीडियो क्लिप आपने बनाया है? हाँ. ये आपको कैसे आइडिया हो गया? तो बोला सर मैं थिएटर से जुड़ा हुआ आदमी हूँ, थिएटर का काम आज तक ज़्यादा अच्छी तरह कर रहा हूँ और यहाँ इसकी ज़रूरत हो गई, इसके लिए मैंने ये बनाया और ये किया. नहीं, उसके बारे में मुझे मालूम हो गया है, बिजनेस अच्छा हो रहा है अपने बैंक का, ये भी मालूम हो गया है. एंड आई रियली कॉन्ग्रॅच्युलेट यू, कीप इट अप फॉर दिस नॉवेल आयडिया वगैरे. ॲप्रिसिएशन केलं, खूपच चांगल्या तऱ्हेने ॲप्रिसिएशन. आणि मग हे काम चालू राहिलं. त्यामुळे बँकेचं माझ्याबद्दल खूप चांगलं मत होतं आणि ह्या कामांबरोबर मला इतर कामंही करायला
बँक प्रोत्साहित करत होती. हे करताना माझी बाहेरची कामही चाललेली होती भरपूर, म्हणजे अभिनय सिरियलमध्ये किंवा याच्यामध्ये ह्याही कामं मी करत होतो. मला एक प्रसिद्धी त्यामुळे मिळत होती वगैरे. तो उसके साथ डेट पर जाओगे, उसके लिए तोहफा खरीदोगे, उसके चेहरे को चांद के साथ कंपेयर करोगे, उसकी पसंद के कपड़े पहनोगे. क्या बात करते हैं? हाँ सर, मैं मोहन जी से इतनी दोस्ती करूंगा कि वो अपना हर सीक्रेट मुझे बताएंगे और वो सीक्रेट मैं आपको बताऊंगा. यार क्या दिमाग आहे तेरा यार. अरे कोण म्हणतं त्यापेक्षा काय म्हणतं जास्त महत्वाचं नाही का. तुझा मोबाईल काहीतरी म्हणतोय. त्याच्याच बरोबर तुम्ही डॉक्युमेंटरी आहेत हो हो किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जाहिराती ज्या आहेत मराठी किंवा हिंदी, ह्या दोन्ही विभागात तुम्ही कामं केली, त्याबद्दल जरा सांगाल का मला? हे दिग्दर्शनाचं एक थोडंसं माझं बॅकग्राऊंड तयार झालेलं होतं आणि मला असं अगोदर दिसायला लागतं की काय होऊ शकेल बरोबर ह्या वाक्यांचं किंवा ह्या प्रसंगाचं, त्यामुळे दिग्दर्शनाकडे वळलो. बरोबर. असं दिग्दर्शन करता करता बँकेच्या मी स्कीम्ससाठी वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स केल्या, बरोबर. हां, ज्या बँकेच्या प्रमोशनसाठी आल्या, उपयोगात आल्या. त्याच्यानंतर मी लोक अदालतसाठी एक फिल्म केली, बरोबर, जी गावोगावी फिरवली गेली, सेटलमेंट करून लोन कसं माफ करता येईल तुमचं, त्यासाठी ते काम केलं गेलं. डॉक्युमेंटरीचं म्हणाल तर मला असंच डॉक्युमेंटरी करायच्या संधी मिळाल्या. बरोबर. पद्मश्री डॉक्टर DY पाटील बरोबर यांच्यावर मी एक डॉक्युमेंटरी केली, खूपच छान झाली. त्यांनी खूप ॲप्रिसिएशन केलं त्या डॉक्युमेंटरीचं. बरोबर आहे. त्या डॉक्युमेंटरीच्या प्रकाशनाच्या वेळी विजय निकम सर, ॲडव्होकेट विजय निकम आलेले होते. त्याच्यानंतर पद्मश्री पाटील आणि कॉलेजचा सगळा स्टाफ, माझं भरभरून कौतुक करण्यात आलं. आणि तिथे त्यावेळी स्पेशल नंतरच्या भोजनाच्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं. चांदीच्या ताटात वगैरे माझ्या टीमचं जेवण वगैरे देऊन सत्कार करण्यात आला. अशा काही संस्मरणीय आठवणी आहेत. बरोबर. मी अमरिंद मंडळासाठीही डॉक्युमेंटरी केल्या आहेत. त्याच्यानंतर इतर काही अशा बऱ्याच डॉक्युमेंटरी फिल्म मी केलेल्या आहेत, व्हिडिओ फिल्म आणि डॉक्युमेंटरी. ॲडव्हर्टाइजमेंट पण केल्यात तुम्ही? हो हो, काही प्रॉडक्ट फिल्म करता लागायच्या त्यावेळेला. मग बजाज हे रिक्षा वगैरे ह्यांचं प्रमोशन म्हणा किंवा त्यांचं बजाजचं महिंद्राचा शक्ती ट्रॅक्टर्स, हे ज्या काही प्रॉडक्ट यायच्या, प्रॉडक्ट फिल्ममध्ये मी जास्त केलं आहे. आणि नंतर मी करतच आहे, अजूनही माझं ते काम आता चालू आहे प्रोफेशनली, की प्रॉडक्ट फिल्म करणं आणि त्या कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट सेल करण्यासाठी जरा मदत करणं. एक कारण ते 2 मिनटात जे आपण तिथे सांगू शकतो ते लगेच इतर वेळेला एवढं सांगून होत नाही. आणि तिथे डॉक्युमेंटरी किंवा त्या प्रॉडक्ट फिल्मच्या माध्यमातून आपण सचित्र ते सांगू शकतो. बरोबर. हां, अशा तऱ्हेने ते केलं आहे ॲडव्हर्टाईज. आणि हे म्हणजे अभिनयाचा तुम्ही वापर रेव्हेन्यू आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण केलेला निश्चित. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे केलेलं आहे. होय होय, त्यामुळे बँकेचं मला त्यासाठी हे होतं. आणि हे करत असताना माझे बाहेरच्या सिरियल्स, बाहेरच्या नाटकातून कामं, पिक्चरमध्ये कामं, ही करण्याची मला संधी मिळाली आणि मी ते केलेलं आहे वगैरे. म्हणजे सगळ्याच प्रकारात जवळजवळ तुम्ही काम. होय 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 होय. आणि आता मला एक प्रश्न विचारायचा, हे सगळं करत असताना तुमच्या घरच्या लोकांचं कसं हे होतं तुम्हाला? म्हणजे घरच्या लोकांचा तर मला पाठिंबा पहिला सुरुवातीला नव्हता, खरं सांगायचं म्हणजे खरंच नव्हता. कारण आपण एका मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो असतो. फॅमिली बॅकग्राऊंड तेवढं स्ट्रॉंग नसतं. बरोबर आहे. आणि नाटक बिटक करणं म्हणजे का वाया जाणं इतपत साधारण समज झालेला असतो. बरोबर आहे. पण माझ्या वडिलांचं माझ्यावर विश्वास, ते म्हणायचे तू अभ्यासात आहेस हुशार, तुला नाटक वगैरे करतोयस चांगलं, तुझी आवड आहे ठीक आहे, पण एक चांगली नोकरी मिळव आणि नोकरी करून तुला काय करायचंय ते कर. नोकरी सोडून किंवा तिकडे दुर्लक्ष करून तू काही करायचं नाही. बरोबर. असं तऱ्हेने मी घरच्यांचा पाठिंबा होता. आत्ता म्हणाल तर लग्नानंतरही तो खूपच तसाच राहिलेला आहे. कारण लग्नाच्या सुरुवातीच्या मीटिंगमध्येच मी सांगितलं की मला दुसरं कसलंही व्यसन नाही. बरोबर आहे. एक नाटकाचं व्यसन आहे किंवा या कलेच्या फील्डचं व्यसन आहे. बरोबर आहे. माझ्या बँकेच्या नंतरचा वेळ मी केवळ या गोष्टीसाठी देत असतो आणि त्या गोष्टीला विरोध झालेला मला आवडणार नाही. तर त्यामुळे त्यालाही मला संमती मिळत गेली आणि एक चांगली गोष्ट होते. घरच्यांच्याही लक्षात आल्यावर त्याला विरोध करण्याचा काही प्रश्नच नव्हता. आता तुम्ही ह्या पुढील ह्याच्यासाठी म्हणजे
काही तुमच्या योजना किंवा पुढील काही कार्यक्रम आहेत का असे म्हणजे? निश्चित आहेच. अजून खरं म्हणजे काही सुरुवातच केलेली नाही आहे, कारण आत्तापर्यंत मी सगळं नोकरी सांभाळून करत होतो, पण आता मी नोकरीतून मुक्त झालेलो आहे. त्यामुळे आता काही योजना म्हणजे अभिनयाचं करण्याचं आहे. मी अनेक सिरियल्समध्ये वगैरे कामं केली आहेत, पिक्चरमध्ये कामं केली आहेत तुम्हाला सांगितलं. तसंच आता पुढे चालू ठेवण्याचं आहे. मला कमर्शियल नाटक वगैरे डिरेक्ट करायचं आहे. खरं म्हणजे एक नाटक मी केलं होतं, कमर्शियल नाटक. तर म्हणजे दिल देखे देखो नावाचं ते नाटक होतं. सागर कारंडे हा आजचा आघाडीचा अभिनेता आहे ना, तो त्या नाटकामध्ये होता. पहिलं नाटक त्याचं. तर ते नाटक आम्ही केलं. झीसाठी नॉमिनेशनही झालं होतं, पण केवळ निर्मात्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचे जास्त प्रयोग नाही होऊ शकले सर. आणि प्रयोग न झाल्यामुळे त्याचे मध्ये प्रयोग थांबवावे लागले. ह्याचं मला जराशी खंत वाटते की असं नाही झालं. आपण जर का एखादी गोष्ट निर्मिती केली तर नंतर ती पुढे त्याप्रमाणे चालवली गेली पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत गेली पाहिजे, तरच त्या गोष्टीचं चीज होतं. म्हणून आता मला जर शक्य झालं तर इतरांच्या सहाय्याने किंवा मी स्वतःच्या याच्यावर एखादं कमर्शियल नाटकाचं प्लॅनिंग करण्यात गुंतलेलो आहे. त्यामुळे ते करेन मी, कमर्शियल नाटक एखादं. तर आपण आता ना ह्या गोव्या क्षेत्रातल्या किंवा कोकणातल्या नवीन कलावंतांसाठी तुमच्या या क्षेत्रातला काय त्यांना म्हणजे असा सल्ला द्याल की त्यांनी कसं करावं? असं एखाद्या गरीब कुटुंबातला असेल किंवा ज्याला ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल अशा होतकरू तरुणांना, गोव्यातला असो किंवा कोकणातला असो? नाही, गोव्यातला असो कोकणातला असो, कुठे कलावंत किंवा कोणीही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक पाहिजे, तुमच्या कामाशी प्रामाणिक पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्या कामात स्वतःला झोकून देऊन तुम्ही काम केलं पाहिजे. यश तुमच्यापासून दूर निश्चित राहणार नाही. तुम्ही स्वतःला झोकून काम करून द्या. तुम्हाला जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर खरं म्हणजे आता खूपच हे क्षेत्र विस्तारलेलं आहे. म्हणजे पूर्वी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की तेवढं नव्हतं, पण आता की ते करिअरच्या अनेक संधी आहेत. ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे म्हणा, कॅमेरा म्हण, एडिटिंग, अशा अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. जरी प्रत्यक्ष अभिनेता नाही बनलात, दिग्दर्शक नाही बनलात, तरी अशा टेक्निकल गोष्टी खूप आहेत. ह्या सगळ्यांचा अभ्यासपूर्ण विचार करा, कामाशी प्रामाणिक राहा आणि तुम्ही यात काम करा, एवढंच मी सगळ्यांना सांगेन वगैरे. रामकृष्ण पाटले सर, आपला ना एकंदरीत हा प्रवास ना खूपच सुंदर आणि म्हणजे एकदम प्रेरणादायक आहे आमच्यासाठी. तर आता आपण हे म्हणजे तुमच्या पुढील कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे गोवा दूरदर्शन तर्फे जी मुलाखत आहे ती इथेच संपवतो. नमस्कार. नमस्कार. आणि मी गोवा दूरदर्शनचे अगदी आभार मानतो, कारण त्यांनी माझ्या छोट्याशा कार्याची, जे काय मी बँकची नोकरी सांभाळून वगैरे करत आलो, त्या कार्याची तुम्ही दखल घेतलीत, मला इथे बोलावलं आणि मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलीत. त्याबद्दल गोवा दूरदर्शनचेही आभार.